गोलंदाज जोगिंदर पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन करतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली चेंडू उचलतो फेकी करतोय. एक धावेने आपलं खातं करतोय फलंदाज रुपेश पाटील. टाकायला फंद येतोय जितेश मडवी. गोलंदाज आपण बघतोय योगेंदर माळी. गोलंदाज योगिंदर. गोलंदाज जोगिंदर यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण. कारण का आपण म्हणजे सकाळचं सत्र आहेत त्यामुळे आपण पडले सांगायला सुद्धा चुका केल्या. कारण की सकाळचं सत्र आपण विचार केला नेहमी राहुल चेंडू लवकर आपल्या हातात येत नाही खेळाडूच्या, त्यामुळे बरेचसे खेळाडू बीट होतात. गोलंदाज जोगिंदर यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतो फलंदाज जितेश. स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक. एमबीचा अर्थ म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चषक सन 2017. आयोजक आहे गावदेवी देवीचा पाडा. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 50-50 आणि मानद सिरीजसाठी एक बाईक. यावेळेस मात्र क्रॉसलाईन खेळायचा प्रयत्न पायचीचं अपील केलं होतं. पंच दर्शन आडाकर बघते चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होत आहेत. लेग बायची खून करतायत. लेग बाईची खून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 3. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. तेवढंच चांगलं देखणं आयोजन आपल्याला बघायला मिळतोय. देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून गावदेवी देवीचा पाडा असा संघ चांगला संघ सुद्धा आपण बघतो. तेवढंच चांगलं आयोजन. यावेळी स्वतः चेंडू घेऊन काढतोय पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पार. पहिला चौकार जितेशच्या बॅट बंद. चार ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 7. नक्कीच सूचना असेल साबित संघ. जर पंचाने आपला कॉल दिला तर जायचं आपण. अन्यथा पॅनल्टी आहे लक्षात घ्या. दर्शन आडाकरने आपला कॉल दिलाय ते आपण जायचंय. वेळ घेऊ नका. धावसंख्या ती 7. पहिला चौका आपण बघतोय जितेशच्या बॅट बंद. जितेश मडवी. ऑफिशियल पंच आपण बघतोय दर्शन आडाकर आणि किरण शिंदे. यावेळेस मात्र लोड पुलटा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगन रिझन मधनं. क्षेत्ररक्षकच्या आवागाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. पहिल्या षटकात धावा येतात त्या 11. 2 चौकार आले जितेश मडवीच्या बॅटमधनं. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश. दुसऱ्या षटकात गोलंदाज विकी. गोलंदाज भोपर संघाकडनं विकी. ही स्पर्धा आपण बघतोय जीटीसीच्या माध्यमातून कव्हर केली आहे. ही स्पर्धा युट्यूबवर सुद्धा आपण बघू शकता. गोलंदाज विकी. मोठागाव एंड कडनं. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश पाडेल. रुपेश पाडेलने बेतोडच्या मैदानात अर्धशतक ठोकलं होतं. अप्रतिम कामगिरी केली होती. विकी
यावेळी मात्र लो फुलटा चेंडू चेंडू घेऊन करतोय. चेंडू ट्रॉबल होतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते ऋषिकेश. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषिकेशचं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. आमचे गुणलेखक आपण बघताय अक्षय भोईर आणि जितेश म्हात्रे. सातत्याने तिसरा दिवस त्यांचा आमच्या सोबत. जितू म्हात्रे आणि अक्षय भोईर, तसे आमचे समालोचक राहुल भोईर. विकी मोठा गाव कडनं नक्कीच क्षेत्ररक्षण सजवतं मी म्हणेन. गोलंदाज विकी मोठा गाव कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टॅकेला फलंदाज जितेश. यावेळी माझा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची घेतली होती. पंच नोची खून करतायत. चेंडू सीमा पार. 4+1. धावसंख्या 5 ने वाढते. धावसंख्या होती 17. चेंडू अमोलने पडल्यानंतर उसळी घेतली होती. या प्रकारे शॉर्ट सलेक्शन जितेशच्या बॅट मध्ये सलग तिसरा चौकार. माझा चेंडू टॅप करतोय. चेंडू ट्रॉबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय प्रवीण पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 18. चेंडू आपण बघितलं कधी हरवला, चेंडू कधी फुटला, जरी 5व्या षटकात चेंडू नवीन दिला जाईल. लक्षात घ्यायचे. सामना बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल. त्यानंतर टॉसचा. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय चेसिंग कंपल्सरी, मात्र या स्पर्धेत तसं नाहीये. ही स्पर्धा आपण बघतोय एमबी चषक सन 2017. मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न होता. अपील केलंय थोडस उशिरा मी म्हणेन. निर्धाव चेंडूची समाप्ती. 5 षटकांचा सामना आपण बघतोय. भोपर वर्सेस साबे. पहिला सामना जिंकला आपण पहिले पडलेच संघाने. सामना सहज जिंकला मी म्हणेल 3च षटकात. विकी मोठा कडनं यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय जोगिंदर. 1 धाव. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 19. या महिन्यात खूप चांगली कामगिरी केली होती काही दिवसांपूर्वी भोपर संघाने, आणि ती स्पर्धा सुद्धा जिंकली होती आणि बक्षिसांचा वर्षाव केला होता या संघावरती. आयरिश संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती. उपविजेता संघ होता पडले आणि चॅम्पियन संघ होता भोपार. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू चेंडू खेळ करतोय. चेंडू ट्रबल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय, फेकी करतोय. 2 धाव डायरेक्ट हिट होतोय. तिसरी धाव पूर्ण होते का बघायचंय, आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. सागर येत आहे बॅकिंग साठी. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 22. एक चांगली सुरुवात आपल्या बघा मी म्हणेन. साबे संघानं पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 22. कारण चेंडू स्लो फुल टॉस होता मी म्हणेन विकीचा. स्ट्राइक एंडला फलंदाज रुपेश पाटील. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राइक एंडला. दोन्ही संघ आपण बघतोय खूप चांगले संघ, चांगल्या खेळाडूंचा भरणा असणारे दोन्ही संघ आहेत. विकी यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. षटक समाप्त. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावपलका धावा आहेत त्या 23. 11.50 च्या सरासरी धावा कुठल्या साबे संघाने. 23 धावा धावपलकावरती. पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतोय. साबे वर्सेस भोपर यांचा सामना असेल. देसाई वर्सेस दहिसर. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. देसाई वर्सेस दहिसर. मोठागाव वर्सेस खार्डी. उंबारली वर्सेस जुनी डोंबिवली आणि संदप वर्सेस जयनवान आयरे असे 12 संघाच्या दिवसात खेळणार आहेत. फास्ट खेळायचंय कारण की 25 मिनिटांचा अवधी आहे दर्शन आपल्याकडे. धन्यवाद. कारण की ऑफिशियल पंच आपण बघतो या स्पर्धेसाठी. दर्शन आडाळकर आणि किरण शिंदे. खूप चांगली कामगिरी केली या 2 पंचांनी मी म्हणेल सातत्याने. हा 3रा दिवस. कारण की 12 संघ खेळतात त्यामुळे आपल्याला वेळेला महत्व देणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज डॅनी.
हिंदी चित्रपटामध्ये आपण पाहिलं एक विलन ज्याचं नाव डॅनी. इथे मात्र भोपर संघामध्ये आपण बघतोय गोलंदाज डॅनी, एक चांगला गोलंदाज. बघा आज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत डॅनी भोपर संघाकडनं. धावपलकार धावा आहेत त्या 23, 11.20 मात्र पंच ची खून करतायत आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 28. यावेळी मात्र क्रॉस लाईन घेऊन करतोय, चेंडू ट्रबल होतोय, ऋषिकेश चेंडू खाली, त्याच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. क्षेत्ररक्षक होते ज्ञानेश्वर. धावसंख्या 32. कारण की शॉर्ट चेंडू होता, मी म्हणेल डॅनीचा खूप शॉर्ट चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला रुपेशने. कारण खराब चेंडूला आपण मध्ये माफी नाहीये क्रिकेटमध्ये. धावसंख्येचा वेग वाढतोय आता मात्र. धावपलकार धावा आहेत त्या 32. 30चं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज डॅनी. यावेळी मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 33. खराब गोलंदाजी होते या षटकात. कारण 2 षटकात भोपर संघाने चांगली गोलंदाजी केली होती, मी म्हणेन 23 धावा दिल्या होत्या. या षटकात मात्र धावा खूप येत आहेत. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिलाय, कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू एवढं फील्ड करतोय, फेकी करतोय. अविनाश, चांगलं क्षेत्ररक्षक अविनाशचं. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 35. मी म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण केलं अविनाशने, अन्यथा हा चौकार गेला असता. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलंय, चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या 41. प्रवीण पाटील यांनी अगोदर मी म्हणेल व्यवस्थित क्षेत्ररक्षण लावलं होतं ऋषिकेशला, मात्र डॅनीने थोडं त्यांना क्रॉस घेतलं मी म्हणेन, आणि आता झेल झाला असता ऋषिकेशला. कारण की संघनायकाने आपण बघितले चांगले कामगिरी केली होती. मी प्रवीण पाटीलचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं, मी म्हणेन झेल झाला असता. धावसंख्या 39. धावसंख्या 39. रुपेश मात्र आता आक्रमक फलंदाजी करतोय साबे संघाकडनं. यावेळी मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय लेग स्टंप वरून जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती, बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या साबे संघाची बिनबाद 39. सलामी जोडी अजूनही खेळपट्टीवर. यावेळी मात्र पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, फलंदाज बाद, पहिला झटका साबे संघाला. वैयक्तिक 16 धावांवरती बाद होतोय. 12 चेंडू मध्ये 16 धावा. डॅनीला पहिला यश संपादन होतोय. क्षेत्ररक्षक म्हणून मीनाथने झेल पकडलाय. नवीन फलंदाज सचिन पाटील येते 3ऱ्या क्रमांकावरती. आपण इंटरनॅशनलचा विचार केला, रिकी पॉन्टिंग, विराट कोहली, केन विलियमसन, न्यूझीलंड संघाचा खेळाडू, इंग्लंड संघाचा जॉन रूट, असे बरेचसे खेळाडू आपण बघतोय. श्रीलंका संघाचा कुमार संगकारा, चांगले फलंदाज असतात 3ऱ्या क्रमांकावरती. आणि याच्यानंतर चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ज्ञानेश्वर 2 धावा येत आहेत. षटक समाप्त होते ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानात.
3 षटकाचा खेळ संपतोय. धापलकर धावा आहेत ते 41. या स्पर्धेसाठी सहकार्य केले ते पुढील प्रमाणे समीर भोईर साहेब, गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे साहेब समाजसेवक, विजय बाबू म्हात्रे उद्योजक, शैलेंद्र भोईर उद्योजक, राहुल पाटील आडवली माजी उपसरपंच, महेशदादा पाटील नगरसेवक सांगरली, सुजित नलावडे साहेब समाजसेवक, लक्ष्मण भोईर साहेब पोलीस पाटील, नंदू शांताराम म्हात्रे नगरसेवक, हरिचंद्र बंड्या पाटील उद्योजक, सुनील म्हात्रे उद्योजक, संजय पप्पू म्हात्रे उद्योजक, सचिन भोईर साहेब गणेश नगर, मिलिंद देशमुख उद्योजक, दिनेश पाटील उद्योजक, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब उद्योजक, देवेंद्र पाटील बिल्डर अँड डेव्हलपर्स, मधुकर पाटील साहेब, अजय भोईर साहेब उद्योजक, अजय खारे, काशीनाथ भोईर, मनोज म्हात्रे, शालिक म्हात्रे साहेब या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. जयवंत म्हात्रे साहेब यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य, रमेश पाटील या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो. तसेच काही मान्यवरांचं नाव राहिलं असेल तर नक्कीच क्षमाही मागतो. नक्कीच त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचली जातील. हॅलो, चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज, डिस्टॅन्डिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, अविनाश फलंदाज बाद. सादर करत आहे सुपरहिट गीत राडा राडा. गडबड करू नका, गोंधळ करू नका. सतरा धावांवरती बाद होते 7 चेंडूमध्ये. फलंदाज होते जितेश माडी, नवीन फलंदाज किरण पाटील आणि सचिन पाटील, दोन बंधुराज आता खेळपट्टीवर. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून आभार मानतो, त्यांच्यामुळे ही स्पर्धा शक्य झाली. गोलंदाज विकी चेंडू खेळ करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. अविनाश चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाशचं, कारण की आताच क्षेत्ररक्षक होते सागर, माफ करा, मग झेल अविनाश त्या जागेवर पकडलं होतं, त्यामुळे नक्कीच मलाही असं वाटलं अविनाश आहेत. सागर आहेत, सागर पाटील एक जबरदस्त फलंदाज भोपर संघाचे. धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 42, 42 धावा. यावेळेस मात्र गती परिवर्तन होतं, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर जातोय चेंडू. पंच वाईट चुकून करतायत, मेन पंच किरण शिंदे. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या देते 43, 43 धावा धावपलकावरती. 2 गडी बाद 43 अशी धावसंख्या साबे संघाची. आमचे गुणलेखक जितू म्हात्रे आणि अक्षय भोईर आम्हाला माहिती देत आहेत आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेस मात्र चेंडू खेळ करतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक होते प्रवीण पाटील, चांगलं क्षेत्ररक्षक प्रवीण पाटीलचं. एकच धाव मी देखणे, धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 44. विकी चांगली गोलंदाजी तुम्ही म्हणजे या षटकात. विकीने आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च केल्यात. एक चेंडू स्वेअर आहे, 2 धावा बॅटने आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलाय विकी. यावेळेस मात्र सचिनने भिरकावून दिलाय चेंडूला, चेंडू सीमा पलीकडं. एमबी षटकार. धावसंख्या 50, 50 कंप्लीट साबे संघाची.
50 धावा धावपलकावरती. 48 ग्रामीण संघ आपण बघतो या स्पर्धेमध्ये. 576 खेळाडू. 576 खेळाडू मध्ये एकच खेळाडू ही बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहे. नक्कीच 48 ग्रामीण संघांना संधी दिली मी म्हणेल गावदेवी देवीचा पाडा संघाने. एमबी चषक 2017 म्हणजे एमबी चषक म्हणजे आपण बघतोय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चषक सन 2017 आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस 6 फेब्रुवारी. प्रेक्षणीय सामना सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. विजय भोईर वर्सेस पोलीस निरीक्षक असा सामना असेल. 4 षटकाचा खेळ संपतो. धापलकर धावा आहेत त्या 51. तिसऱ्या षटकात डॅनीने 18 धावा दिल्या होत्या. या षटकात धावा येतात त्या 10. 4 षटकाचा खेळ संपतो. धापलकर 51. निजामाशी थांबायचं थोडं. तसेच आमचे देवीच्या पाडाचे जे आयोजक आहेत ते म्हणजे अजिंक्य म्हात्रे, अमर कांबळे, अक्षय भोईर, जितू म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, राम म्हात्रे, योगेश म्हात्रे, निलेश म्हात्रे, कुणाल म्हात्रे, राजेश, यज्ञेश भोईर, किरण भोईर, अँडी म्हात्रे, अनिल भोईर, रोनक म्हात्रे, नवदीप म्हात्रे, बांगवा म्हात्रे, सिद्धार्थ म्हात्रे, दीपक भोईर, सागर म्हात्रे, रसिक म्हात्रे, आकाश म्हात्रे, विनय भोईर, बाबू म्हात्रे, शरद म्हात्रे, भूषण म्हात्रे, मिलिंद भोईर, रोहन भोईर, चेतन भोईर, बट्टू म्हात्रे, कपिल म्हात्रे, आशिष म्हात्रे आणि शिबू म्हात्रे. आणि आमच्या स्पर्धेचे शिल्पकार विजय रामदास भोईर, अनिल प्रकाश भोईर आणि बाळाशेठ म्हात्रे या स्पर्धेचे आमचे 3 शिल्पकार. तसेच शालिक म्हात्रे साहेब सुद्धा. या सर्व मान्यवरांचं आभार मानतो. तसेच आमचे कमिटी आपण बघितली. कीप इट अप बॉईज. चांगले कार्य हाती घेतलंय. यावेळी मात्र पायचीचा अपील आणि फलंदाज बाद. सचिन पाटील बॅक टू पॅव्हेलियन. सहा चेंडूमध्ये 10 धावा केल्या सचिनने. आमचे कॅमेरामॅन अँडी म्हात्रे क्षणचित्र टिपतायत. आलेल्या मान्यवरांचे फोटो घेत आहेत अँडी म्हात्रे. चांगलं काम त्यांच्या हातून. कधी कधी ड्रिंक्स ऍक्टिव्हा मध्ये आपण ड्रिंक्स ट्रॉलीचं सुद्धा काम करतात. म्हणजे 2 सूत्र त्यांच्या हातात दिलेत आयोजकांनी मी म्हणेन. नक्कीच गोलंदाज ऋषिकेश यावेळी माझा चेंडू घेऊन काढतोय. क्षेत्ररक्षक होते अविनाश. त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या 55. विक्की पाटील आपण बघतोय चौकाने आपलं खातं उघडतोय. 48 ग्रामीण संघ आपण बघतोय. पहिल्या दिवशी 12, काल 12, 24 संघ खेळले आतापर्यंत. आजच्या दिवसात 12 म्हणजे आजच्या दिवसात पकडल्यात आपण 36 संघ होते आणि उद्या 12. 48 संघ या स्पर्धेत. यावेळी मात्र विकीचा जोरात मारण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज बाद. अजून एक झटका साबे संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. प्रतिम आयोजन आपल्याला बघायला मिळते देवीचा पाडा संघ यांच्या माध्यमातून. गावदेवी देवीचा पाडा यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन. कारण की काल आपण वेळी प्रवीण पाटीलने सुद्धा या आयोजनाचं कौतुक केलं. कारण की चांगलं आयोजन आहे मी म्हणेन. खूप मोठं आयोजन आणि तेवढं चांगलं आयोजन. ऋषिकेश यावेळी माझा चेंडू खिडकाव दिलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अविनाश झेल खाली. अजून एक झटका साबे संघाला. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. राहुल केने आपण यायचे आमच्या व्यासपीठावर. राहुल केने आयरे आपलं सहर्ष स्वागत आहे. राहुल यायचे.
राहुल केने. नवीन फलंदाज भुराज म्हात्रे. कारण की राहुल केने आपण बघतोय माजी नगरसेवक संतोष केने यांचे चिरंजीव यायचे राहुल केने आपल्या इथे सत्कार केला जाईल. यावेळेस माझा चेंडू खेळ करतोय, लागतोय चेंडू, खूप जोरात चेंडू लागला मी म्हणेल ऋषिकेशला. खूप जोरात लागलाय चेंडू. ज्या प्रकारे त्यांनी हात हे केलं होतं. बघायचं स्प्रे हवा असेल तर जायचं घेऊन. समीर स्प्रे पाठवायचं लवकर. कारण की ज्या वेगाने चेंडू लागलाय स्प्रे घेऊन जायचे. धावसंख्या ती 56. आपण बघा संघनायक प्रवीण पाटील या स्पर्धेची खूप काळजी आहे. लगेच त्यांनी एक चेंडू शिल्लक आहे, पण तो आपण बघायचं कारण की ज्या खेळाडूला इजा झाली त्याचं बघणं आयोजकांचं कर्तव्य आहे आणि ते करतायत. कोणत्याही खेळाडूला इजा होऊ नये हे आयोजकांचं म्हणणं असतं नेहमी. एकच चेंडू बाकी आहे. चला दहिसर संघ आला असेल तर दहिसर आणि देसाई. चला जास्त वेळ नका घेऊ. आमच्या व्यासपीठावरती मंगेश भोईर साहेबांचं आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. मंगेश भोईर साहेब. धावसंख्या आहे ती 56. एक चेंडू शिल्लक आहे. 56 धावा. यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद, कारण की विकेटला खूप महत्व आहे. 56 धावा झाल्यात. चला देसाई सगळे संघ 56 धावा झाल्या. 6 गडी बाद, कारण की विकेटला खूप महत्व आहे. तरी विकेट टाकलाय मी म्हणे साबे संघाने, कारण की बिनातने चांगलं काम केलं. कारण की या स्पर्धेत विकेट टॉसला खूप महत्व आहे. चला चेंडू चेक करायचं भोपर संघ आपण लगेच, जेणेकरून वेळ वाया जाणार नाहीये. 57चं टार्गेट आहे भोपर संघासमोर. चला दहिसर संघाचे संघनायक यायचे लवकर आणि देसाई संघाचे संघनायक जय वागेश्वर देसाई. जय वागेश्वर देसाई संघ. वीरेन मात्रे स्वागत आहे आपलंही. रवी मात्रे यांचे आगमन होईल. रवी मात्रे यांचा संघ जय वागेश्वर देसाई. राहुल केने यांचं आगमन झालंय. मी विजय भोईर यांना विनंती करतो, विजय भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राहुल केने यांचा सत्कार करायचा आहे. प्रेमाची शाळ फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. राहुल केने आपण आपले सर्वांचे लाडके माजी नगरसेवक संतोष केने यांचे चिरंजीव राहुल केने प्रणव केने दोन त्यांचे चिरंजीव. चला दहिसर संघाचे संघनायक यायचे लवकर. देसाई संघाचे संघनायक राहुल केने यांचा सत्कार करतायत विजय भोईर साहेब. देसाई संघाचे संघनायक इथे आलेले आहेत बघा. दिलीप पाटील अप्रतिम कामगिरी केली. राहुलने मगाशी सांगितलं देसाई संघाने अप्रतिम कामगिरी केली काल नाईट स्पर्धेमध्ये वाकलं येते. त्यानंतर गोपी पाटील यांचाही सत्कार करतील विजय भोईर. विजय भोईर यांना विनंती करतो की आपण गोपी पाटील यांचा सत्कार करायचे. यायचे गोपी, आपलाही सत्कार होईल. चला दहिसर संघ वीरेन मात्रे आपण यायचे आमच्या व्यासपीठावर. आपलंही स्वागत आहे वीरेन मात्रे देसाई. तर सामना जेव्हा सुरू होईल पहिल्या फेरीतील दुसरा सामना 56 धावा कुठल्या आहेत. 57 धावांचं लक्ष आहे भोपर संघासमोर. प्रत्यक्ष ऐकूया आमचे सहकारी समालोचक राहुल भोरेंना.
थँक्यू नितीन. हॅलो डीजे, तुम्ही प्लीज जरा आवाज कमी करू नका. जो लिंक मी ठेवले तोच तुम्ही आवाज ठेवा प्लीज. जरा सहकार्य करा. हॅलो चिक. हॅलो सचिन पहिलं षटक. हा चेंडू ऑन साइड भिडकावून दिलाय. जबरदस्त टायमिंग मिड विकेट झोनला, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद, पहिला फलंदाज बाद झाला मैदानावरती. भोपर संघाला पहिला झटका. प्रवीण पाटील बॅक टू पॅव्हिलियन. डीजे जरा तुम्ही आवाज द्या प्लीज. जर आपण आवाज वाढवायचा. हॅलो हॅलो. तर पहिल्या चेंडूवरती पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती विचार जर केला तर रुपेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. विकीचं तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. डीप मिड विकेटला पहिला फलंदाज बाद प्रवीण पाटील बाद झालाय. तर तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ज्यावेळेस मैदानावरती सागर जातोय. स्ट्रायकर फलंदाज राहुल आघाडीचा फलंदाज मैदानावरती सज्ज होतो खेळण्यासाठी. सामना बघतोय मैदानावरती भोपर बनाम साबे. पण हा चेंडू लॉकर मध्ये फेकला, त्याला फुल टॉस केलाय. चेंडूमध्ये घेऊन काढली पेस्ट चेंडूची फील्ड होतीये. मिस फील्ड. दोनदा बघायचा प्रयत्न केलाय. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये. धावसंख्या अजून 2 निवडले. धावसंख्या दाबालकावरती 2 धावा. आता धावांचं अकाउंट ओपन केलंय. धावांचं सिग्नेचर केलंय मैदानावरती यावेळेस राहुलने ऍज द ओपनर. आघाडीचा फलंदाज कारण का प्रवीण पाटील भरपूर लवकर बाद झाले. षटकार मारण्याचा प्रयत्न होता, थोडीशी ताकद कमी पडली. मिड विकेट झोनला बघितलं गेलं तर विकीने आपलं काम चोखपणे बजावलं आणि फलंदाज बाद. पहिल्या फेरीतला दुसरा सामना मैदानावरती साबे बनाम भोपर या दोन संघांमध्ये. थँक्यू डीजे. स्वेर चेंडू असेल दर्शन. नक्कीच एकूण या 5 धावा येत आहेत. नक्कीच बेनिफिट म्हणतो कारण का जास्तीत जास्त धावा येत आहेत. अवंतर धावा येत आहेत. सुका करतोय मैदानावरती यावेळेस विचार केला तर साबे संघ. तर धावसंख्येला का धावसंख्या दाबालकावरती 7 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानावरती यावेळेस या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सचिन पाटीलचा वापर केला गेलाय. या साबे संघाच्या माध्यमातून खेळाचं दुसरं सत्र. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये साबे संघाने तब्बल 56 धावा ठोकल्या. तर 57 धावेची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी या भोपर संघाला. बिग फाईट सामना. 2 दिग्गज संघ आमने सामने. खेळाचं दुसरं सत्र. रुपेश पाटील सचिन पाटील हा चेंडू दरम्यान अनसाइड मारण्याचा प्रयत्न. पंच लाईनचं दर्शन आम्हाला सांगतायत. दर्शन अनांगलमचे मेन पंच. हा चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. स्क्वेअर चेंडू. धावसंख्या अजून 1 निवड. धावसंख्या दाबालकावरती 8 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिल्या पिवनचा मार्ग असते. सचिन पाटीलचा वापर या साबे संघाच्या माध्यमातून. चेंडू विचार चेंडू कोलबोट्याचा फेकला होता. जबरदस्त गोलंदाजी. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. चांगल्या प्रकारची वापसी मैदानावरती कारण का बॅक टू बॅक 2 चेंडू खराब फेकले. त्याच्यानंतर वापसी केली मैदानावरती सचिन पाटीलने. आणि धावसंख्या दाबालकावरती यावेळेस 8 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक पहिले पिवनचा मार्ग असते. गोलंदाज सचिन पाटीलचा वापर यावेळेस या साबे संघाच्या माध्यमातून. चेंडू छोटीशी फील होतीये. डीप मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. 30 गेऱ्याच्या आतमध्ये किरणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण कारण का सर्कल पाबंदी आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 गेऱ्याच्या बाहेर असतील. एक मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात केलाय. त्याच्यानंतर एका अतिरिक्त लॉंग ऑन झोनला क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात केलाय. बाकी उर्वरित विचार जर केला तर 9 क्षेत्ररक्षक 30 गेऱ्याच्या आतमध्ये आहेत. चेंडू जबरदस्त घेऊन काढला होता मात्र आपल्यातून टायमिंग. चेंडू बघता फरार. चौकार. राहुलनी पहिला चौकार दाखवला कारण का याच्या आधी चांगलं क्षेत्ररक्षण दाखवला.
राहुलच्या बॅटमधून हा पहिला चौकार आणि धावसंख्या धाबलकावरती डबल फिगर मध्ये 12 धावा. सिगिना चेंडू स्क्वेअर विकेट घ्यायचा प्रयत्न, पंच लाईन मग ती लाईन चुकीची आहे. तिसरा चेंडू खराब येतोय. सातत्याने चुका होत आहेत. धावसंख्या धाबलकावरती विचार केला तर 13 धावा धाबलकावरती येत आहेत. सचिन त्यामुळे हा चेंडू लोअर फुटवर डाऊन साईड चेंडू घेऊन काढलाय. चेंडूची फीड होती मिड ऑन झोन, चांगला क्षेत्ररक्षण, तो पण अचूक फेक घेऊन दष्टम. फक्त सिंगल येते. षटक क्रमांक पहिला संपलाय. वाजवी षटक संपलाय. या पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाबलकावरती स्कोर मोजून 14, लॉस ऑफ 1 विकेट्स बनाम भोपर संघ. धन्यवाद. आमचे मुकेश भोईर कोणीचे आमचे जवळचे मित्र आहेत, क्रिकेटचे चाहते, म्हणजे ते सुद्धा आम्हाला यावेळेस ऐकतात युट्यूबच्या माध्यमातून. स्वागत आहे मुकेश तुमचा. कोणीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे मुकेश भोईर, ते सुद्धा आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या सामना मात्र एन्जॉय करतायत. तर सर्व नक्कीच दर्शकांचा जे घर बसल्या आम्हाला एन्जॉय करतात, सामना मात्र एन्जॉय करतात, युट्यूबच्या माध्यमातून मात्र आम्हाला बघतात ऐकतात, त्या सर्वांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्षवाद असणारे एमबी चषक 2017 तो गोलंदाज प्रमोदचा वापर केला जाईल यावेळेस साबे संघाच्या माध्यमातून. साबे विपक्ष भोपर असा सामना मैदानावरती. षटक क्रमांक पहिले संपलाय आणि धावसंख्या धाबलकावरती आतापर्यंत नोंदवल्यात 14 धावा. प्रमोद चेंडू गतीमध्ये मिश्रण, जबर चेंडू फेकला, चेंडू मध्ये खोलपा टप्प्याचा होता. चेंडूमध्ये ऑफड्राईटच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. पहिल्यांदा 4 ओकाने तोपर्यंत उरलेलं काम एष्टी रक्षकाने चोखपणे बजावलाय. डॉट बॉल जातो पहिल्या चेंडूवरती. चांगला कमबॅक मैदानावरती. यापुढील सामना दहीसर विपक्ष देसाई. या दरम्यान हा चेंडू विकेट खेळून काढला. आउटफील्ड पास आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून गेला होता डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षकाने 4 क्रिया केल्या. चेंडूवरती धावत येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, या 4 क्रिया होईपर्यंत भरपूर वेळ जातोय. संधी होती 2 धावा चोरण्याच्या आणि त्याच्याच मध्ये अनुषंगाने बघता बघता 2 धावा कंप्लीट. चला दहीसर संघात संघनायक महेंद्र भोईर जर आपण आला असेल तर लवकरात लवकर या. दिलीप पाटील आमच्या वास्तव्यावरती येत आहेत. जयप्रकाश देसाई संघाचे संघनायक. चेंडू दरम्यान लिडिंग एज, जबरदस्त क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेगला, फलंदाज बाद. SRM हळद लागली, हळद लागली, हळद लागली, हळद लागली. फलंदाज अजून एक पास झालाय. आघाडीचा फलंदाज राहुल बाद होतोय. राहुलने मात्र विचार केला तर तब्बल 8 चेंडूचा सामना केला, त्याच्यामध्ये 9 धावा उभारल्या. प्रमोदने मात्र चांगला झेल टिपला. जबरदस्त प्रमोदच्या मध्ये गोलंदाजी जितेशने चांगला क्षेत्ररक्षण दाखवून फलंदाज बाद शॉट फायनलला. दुसरा फलंदाज बाद होतोय आणि धावसंख्या धाबलकावरती आतापर्यंत 16 धावा धाबलकावरती. 2 गडी बाद. दोन्ही आघाडीचे फलंदाज मात्र यावेळेस बाद होतोय. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सागर आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर. दोघांना मात्र आपलं अकाउंट ओपन करायचे. सातत्याने चांगलं क्रिकेट जर दाखवलं तर सामना मात्र आपल्याला अतिशय चांगला पाहायला भेटणार आहे. 2 दिग्गज संघ आमने सामने. हा चेंडू दरम्यान घेऊन काढला होता. जबरदस्त ड्राईव्ह आपण बघतोय. नेतादीप फटका, जबरदस्त क्लास ड्राईव्ह डिफेन्स टाकावर झोन मधून. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. विराट कोहलीची आठवण करून दिली. जबरदस्त शॉट सिलेक्शन. थोडीशी परमपुटला गेले मात्र हाफ बॉडी शॉट घेऊन काढला. जबरदस्त टायमिंग. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती ज्यावेळेस ज्ञानेश्वरच्या माध्यमातून धावसंख्या धाबलकावरती 18 धावा धाबलकावरती येतात. प्रमोद रिव्हर्सच्या माध्यमातून जबरदस्त टायमिंग साधलाय आपल्यातून क्रिकेट मैदानावरती. वन मोर संदर्भ चौकार.
थँक्यू डीजे. तर धावसंख्या धापालकावरती 22 धावा आहेत. तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्ञानेश्वरच्या माध्यमातून, रिवर्सच्या माध्यमातून मात्र हा पहिला चौका ज्ञानेश्वरच्या बॅटमधून येतोय. हा चेंडू दरम्यान घेऊन काढलाय. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट, अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती. आणि हा चौका जरा माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली, माझी गंगाई माऊली शेलार गावाची सावली, पालखी खांद्यावरी मारिली, पालखी वज्रेश्वरी चालली, पालखी खांद्यावर मारिली, पालखी वज्रेश्वरी चालली, पालखी खांद्यावर मारली, पालखी वज्रेश्वरी चालली, पालखी खांद्यावर मारली, पालखी वज्रेश्वरी. तर थोडासा समोर कक्षाच्या बाजूला आपण आवाज कमी करा. आयोजकांना विनंती करतोय की आपण बाजूला प्लीज जरा आवाज, राम प्लीज जरा सहकार्य करायचंय. लाईव्ह टेलिकास्ट आहे, समजा तुमचा आवाज तिकडे जातो, कारण सातत्याने आपल्या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा येत आहेत. तर थोडं सहकार्य करा. आमचे ज्ञानेश्वर पाटील जुने नंबरचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ते शुभ आगमन झालाय. त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं स्वागत असणार आहे या सकाळच्या सत्रामध्ये. तर भरपूर मोठी स्पर्धा, कारण की या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा येतात. राम आपली स्पर्धे देखील चंबी ट्रॉफी सातत्याने विचार येत राहा. म्हणजे समालोचकांचं पुन्हा एकदा नक्कीच आभार व्यक्त केला जातोय. मुकेश भोईर असो, सातत्याने युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात. आमचे जिरीचे सर्व मेंबर शैलेश भोईर, सूरज म्हात्रे. रिवर्सच्या मध्ये चुल्या घेऊन काढलाय आपल्यातून क्रिकेट आणि षटकार. गुड शॉट. टिम पाणी परण आई तुझा भिजला घोडोंगर, टिम पाणी परण आई तुझा भिजला घोडोंगर, वाजला ढगांचा नगारा एकटी राहायचे. आमचे मार्गेश जोशी जुने डोंबिवलीचे कुठे असेल त्याचा आमच्या व्यासपीठावरती म्हणा चेंडू रिवर्स करायचा प्रयत्न, चेंडू पण संपर्क अजिबात येत नाही तोपर्यंत डॉट बॉल. वेस वापसी केली मैदानावरती. गोलंदाजच्या बरोबर गोलंदाजाचा वापर केला गेलाय, विदेशचा वापर केला गेलाय साबी संघाच्या माध्यमातून. विदेश त्यामुळे हा चेंडू आपल्या चेंडू करून काढला. जबरदस्त क्लास ड्राईव्ह मैदानावरती दाखवला आहे. तेवढं चांगलं क्षेत्र असून मात्र चोनीची फेक होतीये. बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये. एका बाजूला ज्ञानेश्वर तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती यावेळेस सागर. धावसंख्या दाबालकावरती 34 धावा दाबालकावरती. जबरदस्त क्रिकेट, अतिशय चांगलं क्रिकेट, देखील क्रिकेट मैदानावर सादर केलं आतापर्यंत विषय तर या बोपर संघाने. पुन्हा एकदा रिवर्सच्या मध्ये चुल्या घेऊन काढलाय आपल्या 2 टायमिंग. शेडू बघता बघता फरार चौकार. आईचे दर्शनाला थँक्यू डीजे. जमलंय आमचे व्यासपीठावर आमचे मान्यवर ज्ञानेश्वर पाटील जुने जबरदस्त व्यक्तिमत्व शुभ असते. रणबेकीचा कौल सामना असणारे दहीसर विपक्ष जय वागेश्वर देसाई या 2 संघांमध्ये. एका बाजूला असतील महेंद्र भोईर संघाने दहीसर संघाचे, तर दुसऱ्या बाजूला संघनायक दिलीप पाटील असतील. ज्ञानेश्वर पाटील जुने डोंबिवलीचे ज्ञानेश्वर पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अध्यक्षक नागरिक ज्याला म्हटल्यानंतर साधारण त्यांची मात्र गणना केली जाते. या पंचकृषीमध्ये आमचे मान्यवर यांच्या शुभ असते नानबेकीचा कौल. एका बाजूला जय वागेश्वर देसाई दिलीप पाटील, तर दुसऱ्या बाजूला दहीसर म्हणजे बघितलं तर महेंद्र भोईर यांचा संघ असणारे. 2 संघ आमने सामने येतात. चेंडू भिडकावून दिला. जबरदस्त टायमिंग, चांगल्या प्रकारचे क्रिकेट. 1 सेकंड चौकार. तर चौकार धावसंख्या दाबालकावरती 4 ने वाढेल. धावसंख्या दाबालकावरती 42 धावा. दरम्यान जबरदस्त क्रिकेट मैदानावरती अजून एक षटकार येतोय.
धावसंख्या धापालकावरती 48 धावा धापालकावरती येत आहेत. मार्ग जोशी शुभ आगमन जबरदस्त व्यक्तिमत्व यांचे ते शुभ आगमन झालाय. त्या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सदस्य हार्दिक स्वागत असणारे ते शब्द चुकाने. तर धावसंख्या धापालकावरती विचार जर केला तर आतापर्यंत पहिली तर 57 धावेची गरज असताना आतापर्यंत 48 धावा धापालकावरती नोंदवल्या आहेत. अजून उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी फक्त 9 धावेची गरज आहे. अतिशय चांगली आपण स्पर्धा बघतोय. एमबी ट्रॉफी 2017 मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर या ट्रॉफीचं नाव मात्र सातत्याने या स्पर्धेचं भरपूर कौतुक केलं जात आहे. युट्यूबच्या माध्यमातून मात्र आमचे जीटीचे सर्व मेंबर ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे शैलेश भुईर आणि सूरज त्याच्यानंतर सातत्याने तमाम सहकारी बारा चेंडू समीकरण फक्त 9 धावेची गरज. जर आपण सामना लगेच सुरू करूया. आमचे टीम्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर येत आहेत. तर त्यापुढे यापुढे सामना असणार आहे जयभागेश्वर देसाई विपक्ष दहीसर या दोन संघांमध्ये. म्हणजे एका बाजूला विचार जर केला तर महेंद्र भोईर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला दिलीप पाटील यांचा संघ असणाऱ्या मैदानावरती 2 दिग्गज संघ आमने सामने येतील. तर गोलंदाज प्रशांत भोईर चेंडू बॉटमचा वापर केला. एसपी असल्यावर विकेट चेंडू घेऊन काढला. गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड पास आहे. तो पण चेंडू क्षेत्ररक्षण होईल. चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान धावा येत आहेत 2. 50 कंप्लीट. 50 धावा धापालकावरती फक्त 7 धावेची गरज आहे. जबरदस्त क्रिकेट मॅच मध्ये आधीच म्हटलं तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजी बागेदारी पार्टनरशिप उभी केली. सागरने चांगलं क्रिकेट दाखवलं. तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती ज्ञानेश्वरने चांगलं क्रिकेट दाखवलं. रिव्हर तर सागरने 2 षटकार 2 चौकार दाखवले होते. दरम्यान चेंडू थोडंच ओव्हर फेकलो तोपर्यंत सिंगल येते. चेंडूची फील्ड होतीये मिडो आपला तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या धापालकामध्ये 51 धाव धापालकावरती येत आहेत. फक्त 6 धावेची गरज आहे. यापुढे सामना असणारे मैदानावरती जयभागेश्वर देसाई विपक्ष दहीसर. सर दोन्ही संघाने विनंती होते आपले खेळाडू घेऊन आमच्या अतिथी कक्षेच्या इकडे यायचे. हा चेंडू रिव्हर्स मधून घेऊन काढला आहे. जवळपास क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचणार तोपर्यंत 2 धावा कंप्लीट दिसायचा प्रयत्न होतोय का म्हणजे बघता बघता 3 धावा कंप्लीट. चला जयभागेश्वर देसाई संघ आपण यायचं आमच्या समोर कक्षेच्या समोरून आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला दहीसर संघ आपण सुद्धा यायचे आपल्या समोर कक्षेच्या समोरून प्रवेश दर्शकांनी यायचे. हा चेंडू मात्र रिव्हर्स मध्ये घेऊन काढलाय. जबरदस्त क्रिकेट. सामना संपलाय. सामना जिंकल्या मैदानावरती भोपर संघाने. वाकडा मिशीचा आकडा पाटलाचा नाद तुम्ही करू नका. धोतर घालून कोटवर टाकला पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान. पाटील गातो या गाणं बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. शुभेच्छा देताना कारण का स्पर्धेचा स्टँडर्ड स्पर्धेचा दर्जा वाढवण्याचा नक्कीचा बेस्ट ऑफ पुढच्या सामन्यात चांगला क्रिकेट बघितलं गेलं तर दाखवलं गेलं आणि भोपर संघाने सामना जिंकलाय. जबरदस्त आपण सामना मात्र यावेळेस बघितला मैदानावरती. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. यापुढे सामना मात्र या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने चांगलं क्रिकेट दाखवलं. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा तब्बल 7 चेंडू आणि 25 धावांची केली मैदानावरती सागरने याचे व्यासपीठावरती. सागर भोपर संघाने सागरने याचे व्यासपीठावरती जबरदस्त क्रिकेट सागरच्या माध्यमातून बघितलं. त्याच्यानंतर प्रवीण पाटील सुद्धा आमच्या याच्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व मार्गेश जोशी यांचे शुभ आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती. यांच्या शुभ असते सामन्याचा पुरस्कार दिला जाईल सागरला. नक्की सागरच्या आपण संपर्क साधूच्या स्पर्धेबद्दल विचारलं गेलं तर सागर विचार